रक्षाबंधन. बंधन प्रेमाचं, विश्वासाचं आणि रक्षणाचं. बहीण आणि भावाच्या नात्याचा गोड सण. आणि यंदा रक्षाबंधनचं गिफ्ट सरकारकडून. होय, लाडकी बहीण योजनेचा 13वा आणि 14वा हप्ता आज जमा झाला आहे. प्रत्येक पात्र बहिणीच्या खात्यात जमा झाले 3000 रुपये. हा रक्षाबंधन गिफ्ट आहे, भावाच्या प्रेमाचं रूप. सरकारनं घेतलेली ही योजना खरंच एक भावनिक भेट आहे. प्रत्येक बहिणीला आर्थिक पाठबळ मिळावं म्हणून हे पाऊल. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच रक्षाबंधनाची खास भेट. बहिणीच्या चेहऱ्यावर हास्य, डोळ्यात आनंदाश्रू. घराघरात आज गोडवा, गोडधोड आणि मोबाईलमध्ये मेसेज. 3000 रुपये जमा झालेत. बहीण लगेच भावाला फोन करते. भाऊ, मला भेट मिळाली. भावाच्या चेहऱ्यावर समाधान, कारण बहिणीच्या चेहऱ्यावर आनंद पाहणं म्हणजे खरा रक्षाबंधन. सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा फायदा वाढतोय. ग्रामीण भागातील लाखो बहिणींना दर महिन्याला आधार मिळतोय. आणि आता रक्षाबंधनच्या दिवशीच ही रक्कम जमा झाली आहे, म्हणून या भेटीचं महत्त्व अधिक वाढलं आहे. रक्षाबंधन म्हणजे नुसता राखीचा धागा नाही, तो आहे प्रेमाचा, आधाराचा आणि आत्मविश्वासाचा बंध. जेव्हा सरकारसुद्धा बहिणीच्या रक्षणासाठी पुढे येतं, तेव्हा त्या रक्षाबंधनाला अर्थ प्राप्त होतो. लाडकी बहीण योजना म्हणजे भावाच्या भूमिकेत सरकारचं रूप. प्रत्येक बहिणीला दरमहा आर्थिक मदतीची हमी. आणि यावेळी 13वा व 14वा हप्ता एकत्रच, म्हणजे रक्षाबंधनासाठी दुप्पट आनंद. 3000 रुपयेचा मेसेज म्हणजे तिच्यासाठी सरकारकडून प्रेमाचं उत्तर. बहीण, तू लाडकी आहेस. तुझी काळजी आम्ही घेतो. योजना फक्त पैसे देण्यासाठी नाही, तर तिच्या स्वाभिमानासाठी आहे. तिला शिक्षणासाठी, उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देणारी योजना. आणि अशा दिवशी तिच्या चेहऱ्यावर आनंद देणारी योजना. ही योजना फक्त आर्थिक मदत नाही, ती आहे सामाजिक सुरक्षा. अनेक बहिणींनी आज ही रक्कम शिक्षणासाठी, घरखर्चासाठी वापरण्याचा निर्धार केला आहे. काही जणींनी छोटी गिफ्ट घेऊन भावालाच दिलं थँक यू. हीच आहे खऱ्या अर्थाने बदलाची नांदी. बहिणी सशक्त होतील तर कुटुंब सशक्त होईल. आणि अशा योजनेमुळे प्रत्येक बहिणीचा आत्मविश्वास दुणावतोय. लाडकी बहीण योजना तिच्या आयुष्याला दिशा देणारी योजना. रक्षाबंधनाच्या निमित्तानं ती दिशा अधिक उजळते आहे. या गिफ्टमुळे बहिणीला आता स्वतःवर विश्वास वाटतो. तिला वाटतं माझ्या मागे भाऊ आहे. आणि सरकारही. योजना सुरू झाली तेव्हापासून लाखो बहिणी त्याचा लाभ घेत आहेत. आणि आज ऑगस्ट महिन्यात त्यांना मिळालेली ही भेट म्हणजे रक्षाबंधनाचं खास समाधान. 3000 रुपये म्हणजे तिच्यासाठी एक जबाबदारीचं बळ. तिनं ठरवलं, या पैशातून आपण घरातल्या छोट्या गरजा भागवायच्या. कुणी पुस्तकं घेणार आहे, तर कुणी भात विकत घेणार आहे. ही योजना म्हणजे स्त्रीसन्मानाचं प्रतीक. जिथं तिचा सन्मान होतो, तिथं समाज प्रगत होतो. रक्षाबंधनासारखा सण फक्त भाऊचं रक्षण करतो असं नाही, तो बहिणीच्या रक्षणासाठी समाजालाही जाग करतो. आणि सरकारनं तेच काम केलं आहे, लाडकी बहीण म्हणून तिला साथ देण्याचं. आज भावाचं गिफ्ट आलं मोबाईलमधून. बहीण म्हणते, हे पैसे म्हणजे तुझं प्रेम आहे. आणि भाऊ म्हणतो, तू आनंदी राहिलीस बस. तेवढं पुरेसं. यातूनच नातं अजून घट्ट होतं. आज प्रत्येक बहिणीला वाटतं, माझं सरकार माझं खऱ्या अर्थानं रक्षण करतंय. योजना आहे, पण ती फक्त आर्थिक नाही, ती आहे भावनिक. भावासारखं सरकारसुद्धा विचार करतं. बहीण सुखी असेल, तर देशही प्रगत होईल. म्हणून या रक्षाबंधनाला ही योजना एक साक्षात गिफ्ट आहे. फुलं, मिठाई, राखी आणि मोबाईलचा मेसेज. 3000 रुपये जमा झाले. त्यानं रक्षाबंधनाला नवीन अर्थ मिळाला. योजना भविष्यासाठी आशावाद निर्माण करणारी. घराघरात आता बहिणीच्या शिक्षणावर भर दिला जातोय. आर्थिक अडचणींना तोंड द्यायला तिला आता मदत मिळते. आणि यामागे आहे सरकारची लाडकी बहीण योजना. भावंडांच्या प्रेमाला सरकारी पातळीवर साजरं करणारी योजना. अशा वेळी प्रत्येक बहिणीचा आत्मविश्वास वाढतोय.
ती म्हणते माझ्यासाठी मी उभी आहे. आणि हे शक्य झालं या योजनेमुळे. रक्षाबंधन गोड झाला, पण या भेटीमुळे तो अर्थपूर्ण झाला. राखीच्या धाग्याने फक्त हात नाही, हृदयही जुळलं. सरकारनं हा हप्ता रक्षाबंधनात दिला. म्हणजे त्या प्रत्येक बहिणीला थेट सन्मान दिला. आणि तिनं ही भेट मनापासून स्वीकारली. तिचा अभिमान वाढला की सरकारसुद्धा तिला लाडकी मानतं. ही योजना आता एक प्रेरणा बनली आहे. हजारो मुलींना नवा आत्मविश्वास मिळतोय. या पैशातून त्यांना वाटतंय, माझं स्वप्न मी स्वतः पूर्ण करणार. आणि हेच स्वावलंबनाचं नवं पाऊल आहे. लाडकी बहीण योजना रक्षाबंधनासारख्या सणात केवळ गिफ्ट नव्हे, तर प्रेमाचं सार्वजनिक रूप बनली आहे. जिथं सरकार भावाचं काम करतं, तिथं बहिणीचं भविष्य उजळतं. 3000 रुपयेचं रक्षण म्हणजे भावाच्या प्रेमाची चलनरूप ओळख. ही योजना प्रत्येक बहिणीला सन्मान देणारी आहे. रक्षाबंधनाचं हे गिफ्ट खरंच लक्षात राहील. कारण ते प्रेम, आधार आणि सन्मानाचं प्रतीक आहे. रक्षाबंधन साजरं झालं आणि लाडकी बहीण झाली अजून लाडकी. अशीच माहिती पाहण्यासाठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.